तर आज आपण बनवत आहोत धानसा। ज्यासाठी इथे मी 3 डाळी घेतलेल्या आहे। स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, थोड्या वेळ भिजत ठेवायचं। इथे घेतलेला आहे टोमॅटो, वांग, भोपळा आणि दुधी भोपळा। सगळं आपल्याला कुकर मध्ये ॲड करायचं आहे। डाळ देखील ॲड करायची आहे। थोडंसं लाल मिर्च पावडर, हळद आणि मीठ टाकून आपल्याला छान 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्यात, म्हणजे डाळ जी आहे आणि ज्या भाज्या आहेत एकदम छान शिजल्या जाते। तर इथे आपल्याला बनायचा आहे धानसाक मसाला। सो याचे जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला। इथे डाळ थंड झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। याला छान मॅशरने किंवा हँड मिक्सी असेल त्याने तुम्ही मॅश करून घ्या। इथे कढईमध्ये टाकलेलं आहे तेल, ज्याच्यामध्ये ॲड करते आहे जिरं, थोडा कांदा। छान आपल्याला हा कांदा जो आहे थोडा शिजवून द्यायचा आहे। याच्यामध्ये टाकत आहे हिरवं वाटण। हिरवं वाटण जे आहे जिरं, कोथिंबीर, थोडासा जे के लसूण आणि अद्रक याचं वाटण बनवलेलं आहे। आणि माझ्याकडे मेथी नव्हती, जे के ओरिजिनल धानसाक रेसिपीमध्ये टाकली जाते, म्हणून मी इथं कसुरी मेथी टाकलेली आहे। आणि आपला जो धानसाक मसाला आहे तो इथं ॲड केलेला आहे। आणि कोणतीही डाळ बिना तुपाची, बिना घीची बनूच नाही शकत, म्हणून इथं मी थोडंसं तूप देखील ॲड केलं आहे। चवीनुसार थोडं मीठ ॲडजस्ट करायचं आहे। आणि इथं धानसाक रेडी आहे, नक्की ट्राय करा।